तुहिरे माझा मित्र मालिकेच्या आजच्या 25 डिसेंबरच्या भागात ईश्वरी पडणार इतक्यात अर्णवने तिला झेललेलं असतं आणि नेमकं पत्रकारांच्या समोर हे घडल्याने सर्वच जण तिथे त्या दोघांचेच फोटोज काढत असतात. अर्णव ईश्वरीकडे खूप जास्त रागाने पाहत असतो, कारण ईश्वरीच्या एका चुकीने अर्णवचा पूर्ण फॅशन शोच खराब झालेला असतो. तेव्हा तिथे पत्रकारांच्या तोंडून चर्चांना उधाण आलेलं असतं. तर ते तिथे चर्चा करत असतात की काय मस्त फोटो झाले आहेत ना, परंतु ही कोण आहे? अचानकपणे वरून खालती पडली आणि अर्णव सरांनी बघ योग्य वेळी तिला झेललं. अर्णव पटकन आता ईश्वरीला खालती सोडतो आणि बाजूला ढकलतो, तेही सर्वांच्या समोर. ईश्वरी देखील त्याच्याकडे धक्क्याने पाहतच राहते. तेव्हा पत्रकार तिथे म्हणतात की चला, आज आपल्यासाठी सॉलिड न्यूज मिळाली आहे. तेव्हा अर्णव त्याच्या पीएला बोलावतो आणि त्याला सांगतो की यातला एकही फोटो इथून पब्लिश नाही झाला पाहिजे. तोचपर्यंत अर्णवने सिक्युरिटीला इशारा करून ईश्वरीला बाजूला न्यायला सांगितलेलं असतं. ईश्वरी तिथे त्या दोघींनाही जीवाच्या आकांताने समजावण्याचा प्रयत्न करत असते की मला सोडा, माझ्या बहिणीचं लग्न चालू आहे तिथे. अभिषेकला भेटायला आलेली ईश्वरी एका वेगळ्याच मॅटरमध्ये अडकलेली असते. सिक्युरिटी दोघीही ईश्वरीला आणून एका खोलीत बंद करून ठेवतात आणि बाहेरून कडी लावतात. तेव्हा ईश्वरी चोरचोराचा दरवाजा आदळत असते आणि तिला बाहेर काढायला सांगत असते. तर इकडे मंडपामध्ये सर्वच जण नवरदेवाची वाट पाहत असतात. तर सुप्रियाचे श्री दोघेही दुकानाचे पेपर्स शोधत असतात. इतक्यात नम्रता येते आणि ती विचारते की आई, अगं अभिषेक असतील ना तिथे, ते काहीच बोललेले नाही आहेत का? तेव्हा जयश्री नम्रताला म्हणते की त्याची ती आई आहे ना तिथे, ती बाई एकदा बोलायला लागली की कोण कुठं बोलतंय. सुप्रियाला कागद सापडत नाहीत त्याचं टेन्शन तर असतंच, परंतु ईश्वरी देखील गायब आहे त्याचंही तिला टेन्शन येतं. तेव्हा जयश्री तिला समजावते, हे बघ, मी जाऊन नम्रताच्या सासूला बोलते, तोपर्यंत तू कागद सोड आणि ईश्वरीचा विचार सोडून दे, तिला आल्यानंतर मी बघेनच, असं म्हणत जयश्री बाहेर जाते. तर इकडे बंद खोलीत असणारी ईश्वरी जोरजोराची ओरडत असते. ती त्या सिक्युरिटीला सांगते की माझ्या बहिणीचं लग्न आहे तिथे, मला जावं लागेल, प्लीज दरवाजा उघडा. तर अर्णवने पुन्हा फॅशन शो भरवलेलं असतं आणि पुन्हा पत्रकारांना त्याच फॅशन शोचं बातमी व्हायरल करायला सांगितलेले असते. अर्णव त्याच्या असिस्टंटला सक्त ताकीद देतो की त्या मुलीने राजप्रकाशांकडून पैसे घेऊन इथे माझा फॅशन शो खराब करायला तर आलेली नाही आहे ना, याबद्दल चौकशी करून बघ, असं म्हणत अर्णवने त्याला आता ईश्वरीची चौकशी करायला सांगितलेली असते. तोचपर्यंत घरी कागदपत्र भेटत नसल्याने सुप्रिया खूप जास्त टेन्शनमध्ये असते. नम्रता तिला म्हणते की आई, अगं तू टेन्शन नको ना घेऊ. तेव्हा सुप्रिया तिला म्हणते, नमू अगं इथे दुकानाचे कागदपत्र भेटत नाहीये आणि तू असं कसं काय म्हणू शकतेस, चल बाजूला हो. आणि त्यानंतर थोडं पुढे जाऊन सुप्रिया विचार करते आणि परत फिरून ती नमूला प्रश्न विचारते की मला सांग, दुकानाचे कागदपत्र आणि इशू दोघेही गायब आहेत, त्याचा एकमेकांशी काही संबंध तर नसेल ना? आता नम्रताला तर सगळं माहिती असतं की ईश्वरी दुकानाचे कागदपत्र घेऊन नक्की गेले तरी कुठे, परंतु ती मूग गिळून तिच्यासमोर शांत उभी असते. त्यानंतर सुप्रिया पुन्हा आपलं काम करायला घेते. ती पुन्हा कागदपत्राची शोधाशोध करते. नम्रता देखील आता टेन्शनमध्ये असते. तिच्या मनाला रुकरुक लागून राहते. ईश्वरी अजूनही परतलेली नसते, परंतु ईश्वरी मात्र इकडे जाम अडकते. बंद खोलीत अडकलेली ईश्वरी देखील नम्रताचा विचार करते. नमुताई, मी काय करू? मी तुझ्याकडे आनंदाची बातमी घेऊन येणारच होते, परंतु मी इथे अडकून पडले आहे. आणि ईश्वरी पुन्हा जोरजोराची ओरडून ती दरवाजा आदळायला लागते, परंतु तिचं ऐकून घेणारं तिथे कुणी नसतंच. तर इकडे मंडपामध्ये खुर्चीनी मुलीला आणायला सांगितलेलं असतं. ते म्हणतात की चला पटकन मुलीला बोलवा, नाहीतरी मुहूर्त टळेल. त्यावरती अभिषेकची आई म्हणते की मुहूर्त तर टळणारच नाही म्हणजे सुप्रियाताई, तुम्ही वेळेत कागद दुकानाचे नाही आणून दिले तर मुहूर्त तर टळेलच ना, द्या चला कागद द्या. सुप्रिया चाचपडतच तिथे अभिषेकच्या आईला म्हणते की आम्ही खूप जास्त परेशान आहोत, आम्ही शोधाशोध केली परंतु दुकानाचे कागदपत्र सापडत नाही आहेत. तेव्हा अभिषेकच्या आईच्या रागाचा पाराच चढतो. सर्वांच्या समोर ती त्यांच्यावरती खेकसते, सापडत नाही आहेत म्हणजे. तेव्हा सर्वांचं लक्ष त्यांच्याकडेच लागतं आणि तिथे आता मोठा तमाशा उभा राहिलेला असतो, तेही ईश्वरीचं वेळेत न जाणणे.
तोचपर्यंत ईश्वरीने जी घोर चूक केलेली असते त्यासाठी शिक्षा देण्यासाठी अर्णव तिच्या खोलीकडेच यायला निघालेला असतो. अर्णव हा त्या बंद खोलीकडे येतो. ज्यावेळी ईश्वरी पाठमोरी उभी असते दरवाजाला पाठ टेकून, नेमका अर्णव चोराचा दरवाजा ढकलतो. ईश्वरी तोंडावरती पडते आणि ईश्वरी मागे वळून रागाने पाहते तर अर्णव समोरच असतो. सिक्युरिटी पण दरवाजा बाहेरून बंद करून घेतात. तेव्हा ईश्वरी उठते आणि ती अर्णवला समजावायला लागते की हे बघा, प्लीज मला जाऊ देत, मी इथे चुकून आली आहे. तेव्हा अर्णव चिडतो आणि तिला जाब विचारतो की नक्की तू काय केलेस ना, हेच मला आता जाणून घ्यायचं आहे. तेव्हा ईश्वरी चिडते. ती अर्णवला म्हणते की मी 1000 वेळा गणेशाची कसम खाऊन सांगते की मी चुकून इथे आले आहे, प्लीज मला जाऊ द्या. असं म्हणत ज्यावेळी ईश्वरी त्यातून निघालेली असते अर्णव तिचा हात पकडून तिला मागे ढकलतो. अर्णवचे हात थरथरत असतात. त्यानंतर चिडलेला अर्णव ईश्वरीला जाब विचारतो की माझा शो खराब करण्याचे किती पैसे मिळालेत तुला. आता ईश्वरीचा तर त्याच्याशी काडीचाही संबंध नसतो. ईश्वरी जीवाच्या आकांताने अर्णवला हे सांगण्याचा प्रयत्न करत असते की ती निर्दोष आहे, तिने काही केलेलं नाही आहे. पुढे ईश्वरी अर्णवला सांगते की तिथे माझ्या बहिणीचं लग्न लागणार आहे, एकतर पैशांसाठी ती मंडळी अडून बसली आहेत. तेव्हा अर्णवचा गैरसमज होतो. अर्णव तिथे ईश्वरीला म्हणतो की पैशांसाठीच हे सगळं करतेस ना तू. तेव्हा ईश्वरीला मोठा धक्काच बसतो. तेव्हा तिथे ईश्वरी चिडते आणि ती अर्णवला म्हणते की हे बघा, तोंडाला येईल ते अजिबात बोलू नका, एकतर मी 1000 वेळा गणेशाची कसम खाल्ली आहे, मला जाऊ दे तिथून. असं म्हणत ईश्वरी तेथून जायला निघते. पुन्हा अर्णव तिचा हात पकडतो आणि तिला जाब विचारतो की मला आता माझ्या प्रश्नांची उत्तरं द्यायची, माझा शो खराब करण्यासाठी तुला किती पैसे मिळालेत. तेव्हा ईश्वरी त्याला सांगण्याचा प्रयत्न करत असते की मी तुम्हाला म्हणते ना, चुकून आले मी. अर्णव तिला जाब विचारतो की परंतु ऐनवेळी शो चालू असतानाच तिथेच कशी काय पोहोचलीस ग तू. तेव्हा ईश्वरी म्हणते की मी सांगते ना, अहो तिथे चुकून आले होते. त्या राजप्रकाशकडून तुला नक्की किती पैसे मिळालेत असं अर्णवने विचारताच ईश्वरी चिडते आणि अर्णवला म्हणते की पैसे पैसे पैसे, नक्की पैशाचं शिवाय तुम्हाला काही सुचत नाही आहे का. चिडलेला अर्णव ईश्वरीला म्हणतो की पैशांशिवाय तुम्हा मुलींना काही सुचत नाही, मला प्रश्नाचं उत्तर दे, किती पैसे दिले त्यांनी तुला, 1 लाख, 5 लाख, 10 लाख, किती दिले. ईश्वरी तिथे अर्णवच्या समोर हात जोडून त्याच्याकडे विनंती करते की हे बघा, माझ्या ताईचं लग्न तिकडे चालू आहे, मला जाऊ द्यात, मी नाही गेले ना, वेळेत पोहोचले नाही तर तिथे लग्न मोडेल माझ्या बहिणीचं. चिडलेला अर्णव तिथे मोठ्यानेच ओरडतो की मोडू देत लग्न, नाहीतरी तुमच्यासारख्या मुलींना दुसरं हवं तरी काय असतं, एक गेलं की दुसरं पटवाल आणि दुसरं गेलं की तिसरं, हो ना. तेव्हा तिथे ईश्वरी धक्क्याने त्याच्याकडे पाहतच राहते. तोपर्यंत इकडे लग्न मंडपात अभिषेक सर्वांच्या समोर ईश्वरीचा खुलासा करतो. तर अभिषेक तिथे मोठ्यानेच मंडपात येऊन म्हणतो की पेपर कोणालाही मिळणार नाही आहेत आणि तो सर्वांच्या जवळ येत तो इशूच्या आईबाबांना सांगतो की प्रत्येकाच्या मोबाईलवरती मी व्हिडिओ पाठवला आहे, तो व्हिडिओ बघा. तर तो ईश्वरीचा व्हिडिओ असतो जो की तो हॉटेलमध्ये रेकॉर्ड केला गेलेला असतो. तेव्हा ते सत्य पाहता क्षणी अभिषेकच्या आई खूप चिडते आणि ती इशूच्या आईबाबांना जाब विचारते की अरे वा, इथे तुम्ही तुमच्या मुलीला माझ्या मुलाकडे डील करायला पाठवले आणि आमच्यासमोर तर अशी नाटकं करताय की जसं पेपरच हरवले आहेत. तेव्हा सुप्रियाला तर आता मोठा धक्काच बसतो. एक तर नम्रताचं आधीच लग्न मोडलेलं असतं आणि आता ही दुसरं लग्न मोडण्याची वेळ आलेली असते. नम्रता आता पूर्णपणे तुटून जाते. ती अभिषेकच्या आईला समजावण्याचा प्रयत्न करते की आम्हाला खरंच याबद्दल काही माहितीच नव्हतं. अभिषेकच्या आई आता इशूच्या आईबाबांवरती नको नको ते आरोप करायला लागते. तेव्हा ते आरोप फेटाळून लावतात कारण त्यांना याबद्दल तर काही माहितीच नसतं. नम्रता आणि ईश्वरीने त्यांना न सांगता गुपचूपच हा एवढा मोठा कारभार करून ठेवलेला असतो. तेव्हा अभिषेक म्हणतो की आई तुझं बरोबरच आहे, यांनीच हे सगळं केलं असणार आहे. तोचपर्यंत अभिषेकचा आवाज आतमध्ये नम्रतापर्यंत पोहोचतो आणि अभिषेक आल्याचं कळताच नम्रताला आशा निर्माण होते की आता सगळं ठीक होईल. परंतु बिचारीला हेच माहिती नसतं की अभिषेक नेमका त्याच्या आईबाबांसारखाच आहे, तो काही तिला समजून नाही घेणार. आता अभिषेक आले आहेत म्हटल्यानंतर इशू देखील आली असावी, ईश्वरीने त्यांना चांगले समजावलं असेल, सगळं नीट केलं असेल असा विचार करत नम्रता लग्न मंडपात निघते. तिच्या पाठोपाठ जयश्री देखील जाते.
तोचपर्यंत इकडे अर्णव त्याचा राग ईश्वरीवरती बरसतच असतो. ईश्वरी देखील आता तितकीच हट्टी असते. अर्णवने नको नको ते आरोप तिच्यावरती केलेले असतात. ईश्वरी चिडते आणि ती अर्णवला म्हणते की बस झालं, तुम्ही एखाद्या मुलीच्या बाबतीत असा विचार करूच कसा शकता, आणि तुम्ही माझ्या बहिणीच्या बाबतीत असा विचार करताय. एक केला की दुसरा येईल म्हणे. हेच जर का सगळं तुमच्या बहिणीच्या बाबतीत झालं तर? तिचं लग्न तुटलं आणि तिच्या पैशांसाठी कोणी असा अपमान केला तर मान्य होईल का तुम्हाला? ईश्वरीने तिथे खडा सवाल केलेला असतो. अर्णव आता चोराचा ईश्वरीवरती खेकसतो तेव्हा ईश्वरी घाबरून मागे सरकते. अर्णव ईश्वरीला म्हणतो की माझ्या बहिणीबद्दल असलं बोलायचं नाही. तेव्हा ईश्वरी ही गप्प न बसता उलट त्याला म्हणते की मग माझ्या बहिणीबद्दल असं बोलताना तुम्हाला अधिकार दिलाच कोणी? मी तुम्हाला मगाचपासून सांगते आहे की माझ्या बहिणीचं तिथे लग्न लागतंय, माझं जाणं गरजेचं आहे, परंतु तुम्ही ऐकूनच घेत नाही आहेत. एज्युकेटेड आणि श्रीमंत जरी असलात ना, तरुण माणूस म्हणून तुम्ही खरंच गरीब आहात. ज्याप्रमाणे अर्णवने ईश्वरीला नको नको ते ऐकवलेलं असतं, त्याचप्रमाणे सनसनीत उत्तर देऊन अर्णवची ईश्वरीने बोलतीच बंद केलेली असते. ईश्वरी म्हणते की तुमच्याशी काही बोलण्यात मतलबच उरलेला नाही आहे, मला जायचं आहे, मला जाऊ देत, असं म्हणत ईश्वरी निघालेलीच असते. तर अर्णव तिच्या चोराचा हात पकडतो आणि ईश्वरी तिथे रिक्वेस्ट करते की हात सोडा, माझा हात दुखतोय. तेव्हा अर्णव ईश्वरीला म्हणतो की तू मुलगी आहेस ना म्हणून सोडून देतो आहे, आणि अर्णव तिचा हात सोडतो. परंतु ईश्वरीचा ब्लाऊज हा एका खिळ्यात अडकतो आणि तो फाटतो. तेव्हा ईश्वरी रागाने अर्णवकडे पाहत असते. अर्णव तोंड फिरवतो आणि तिला बाहेरचा रस्ता दाखवतो. ईश्वरी पटकन पळत आपली चप्पल घालते आणि बाहेर पडते, परंतु ईश्वरीला बाहेर जाण्याचा रस्ता भेटत नसतो. तर वेळीच लग्न मंडपात पोहोचण्यासाठी ईश्वरी आता धाव घेते. इकडे लग्न मंडपात मात्र खूप मोठा तमाशाच उभा राहिलेला असतो. आता नम्रताचं लग्न मोडण्याची वेळ आलेली असते. सुप्रिया तिची आई ही अभिषेकच्या आईसमोर रिक्वेस्ट करत असते, तिच्या हातापाया पडत असते, तिच्यासमोर पदर देखील पसरते. तेव्हा अभिषेकच्या आई मोठा तोरा दाखवते आणि म्हणते की तुमच्या मुलीचा साखरपुडा मोडलेला असून देखील आम्ही दया दाखवून तिच्याशी लग्न जुळवलं, परंतु तुम्ही आमचा विश्वासघातच केलात. तेव्हा सुप्रिया म्हणते की असं काहीच नाही आहे, उलट हे लग्न जुळवून तुम्ही आमच्यावरती उपकारच केले आहेत, परंतु आता तुम्ही लग्न मोडून निघून गेलात तर माझ्या मुलीतच काहीतरी खोट आहे असं लोक समजतील. तेव्हा तिथे इशूचे बाबा देखील म्हणतात की आम्ही ते कागद तुम्हाला लिहून देणारच होतो. तेव्हा अभिषेकची आई हात पुढे करते आणि म्हणते की देणार होता ना, द्या मग. आता सगळेजण तिथे नुसता तमाशा पाहत असतात. तर देसाई कुटुंबावरती मोठं धर्मसंकट ओढावलेलं असतं. इशू अजूनही तिथे पोहोचलेली नसते. अभिषेकची आई तिथे खूप मोठा स्वतःचा खुलासा करते की दुकान आम्हाला नाही, अभिषेकला हवं होतं. तेव्हा नम्रताला मोठा धक्का बसतो. नम्रता अभिषेककडे पाहतच राहते. तिचा नुसता आता हिरमोड झालेला असतो. तर अभिषेकच्या आई देसाई कुटुंबाला म्हणते की माझा मुलगा USAला शिकून आला आहे, त्याची लाईफस्टाईल पूर्णपणे वेगळी आहे. जर माझा मुलगा सुखी राहिला तर तुमची मुलगी आपसुकच सुखी राहील. नम्रता अभिषेककडे जाऊन त्याला विचारते की खरंच तुम्हाला दुकान हवं होतं? तेव्हा अभिषेक म्हणतो की हो, आणि आता जर मला दुकान मिळणार नसेल तर हे लग्न मोडलं. आणि तेव्हा अभिषेक त्याच्या आईकडे पाहतो. आई त्याची इशारा करते आणि अभिषेक तेथून निघून जातो. सुप्रिया त्याच्या मागे धावत जाते, त्याला समजावते, परंतु अभिषेक डुंकूनही तिच्याकडे पाहत नाही. मोठ्या टेचाने तो निघून जातो. सुप्रिया त्यानंतर अभिषेकच्या आईला विनंत्या करते, परंतु घमंडी बाई अजिबात तिच्या विनंतीला दादही देत नाही. अभिषेकच्या आई देखील तिथे सर्वांच्या समोर सांगते की हे लग्न मोडलं आणि ते तेथून निघून चाललेले असतात. इशूचे आई बाबा त्यांना समजावण्याचा खूप प्रयत्न करतात, त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतात, परंतु ते दोघेही त्याच्याकडे डुंकूनही पाहत नाहीत. त्यांचं काही ऐकून न घेता ते त्याच्यात निघून जातात. नम्रता तर आता पूर्णपणे कोलमडून जाते, ती खालती पडते. तेव्हा जयश्री जाऊन तिला सावरते, तिला सांभाळते. तर इकडे बाहेर लग्न मंडपाचा येऊन त्यांना समजावत असताना देखील अभिषेकचे आईबाबा त्यांचं काहीच ऐकून न घेता तसेच निघून जातात. आता नम्रताचं लग्न मोडलेलं असतं आणि त्या धक्क्यामध्ये तिच्या आईबाबा होरपळून निघतात. सुप्रिया पूर्णपणे तुटून जाते आणि ती इशूच्या बाबांना म्हणते की आपल्या मुलीचं लग्न मोडलं हो, आणि ढसाढसा दोघेही रडत असतात. आता सगळं कसं विस्कळीत झालेलं असतं, उद्ध्वस्त झालेलं असतं. तोचपर्यंत इकडे हॉटेल बाहेर येऊन
घाबरलेली ईश्वरी विचार करते की गणूबाप्पा तिथे नक्की काय झालं असेल रे, आणि पटकन स्कूटी घेऊन ती घरी जायला निघते. परंतु इशू पोहोचायच्या आत सगळं संपलेलं असतं, सगळं उद्ध्वस्त झालेलं असतं. इकडे अर्णव खूपच टेन्शनमध्ये असतो. तो तिथे ईश्वरीच्या बोलण्याचा विचार करत असतो आणि रागामध्ये देखील असतो. इतक्यात अंजली येते आणि अर्णवला विचारते की अर्णव, अरे मी फोनवरती बोलायला बाहेर काय गेले, त्यात एवढं सगळं घडलं. तेव्हा अर्णव त्याचा गैरसमज झालेला असतो. तो म्हणतो की सगळं कसं प्री प्लॅन होतं, सगळं ठरवून केलेलं होतं. अंजली विचारते की पण ती मुलगी कोण होती. तेव्हा अर्णव सांगतो की ते प्यादं होतं कुणाचं तरी, परंतु त्या मुलीला इथे कोणी पाठवलं होतं सगळं बरबाद करायला, ते मी शोधून काढेनच, असं अर्णवने तिथे आता पक्का निश्चय केलेला असतो. आजचा हा भाग इथे संपतो आहे. पुढे आपण पाहणार आहोत की ईश्वरी घरी पोहोचलेली असते. तेव्हा सुप्रिया तिला जाब विचारते की तुझ्या बहिणीचं मोडलेलं लग्न आता नक्की कसं जुळणार आहे, याबद्दल मला सांग तू. तेव्हा ईश्वरी तिच्याशी बोलायला जाणार तेव्हा सुप्रिया चिडते आणि म्हणते की बस झालं, आज तू हे दाखवून दिलेस की आपलं रक्ताचं नातं नाही आहे, मेली तुझी आई. तेव्हा ईश्वरीला मोठा धक्काच बसतो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मार्केटमध्ये चिडलेली ईश्वरी नम्रताला म्हणते की हे सगळं ना त्या मुलामुळे झालं आहे. तो एकदा का माझ्या समोर आला ना, असा सरळ करेल ना त्याला की सगळं कसं सहीसाठच होऊन जाईल. आणि नेमका तिथे अर्णव आलेला असतो. अर्णवची तिथे एंट्री झालेली असते. आता इशू अर्णव पुन्हा आमने सामने येतील का, आणि नक्की काय घडेल ते पाहणं तितकंच मनोरंजक ठरेल.